दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक महामंत्र आपण दत्तात्रयांचा म्हणतो। दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे निर्गुण, दत्त म्हणजे निराकार, दत्त म्हणजे आत्मा, दत्त म्हणजे परमात्मा, दत्त म्हणजे मी ब्रह्म आहे। बघा, दत्त काय म्हणतो की मी परमात्मा आहे, आत्मा आहे। आणि आपण कोण आहोत? आपण पण आत्मा, म्हणून तर आपण चालतो, बोलतो, हसतो। याची जाणीव करणारा म्हणजे दत्त। आणि याची जाणीव ज्या वेळेला होते ना, आपण एक जीवात्मा आहे आणि आपला अंतपणा आहे, याची ज्या वेळेला जाणीव होते त्यावेळेला मनुष्य प्रेमानेच वागेल। आणि खऱ्या अर्थाने आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्ताचं स्मरण करून असं ठरवूया की आपण ह्या जीवनाचं सार्थक करू आणि सर्वांशी प्रेमाने वागू। दत्त दत्त स्वरूप म्हणजे निर्गुणी, निराकार। दत्त म्हणजे परमात्मा। निर्गुण म्हणजे ज्याला गुण नाही, भावनांच्या पलीकडचा, पर आत्मा म्हणजे षड रिपूपासून अलग, निराकार, ज्याला आकारच नाही, असा हा दत्त। दत्त म्हणतात मी ब्रह्म, मी आत्मा। म्हणजे बघा, आपण मानवी जीवन हे षड्रिपूंनी व्यापलेलं आहे। राग आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे। पण साधू संतांच्या मध्ये तसं नाही आहे। म्हणून तर दत्तांची उपासना साधू संत, नागपंथी, नवनाथ हे करतात। गिरनार पर्वतावरती गोरक्षनाथांचं मंदिर आहे, त्यांनी खूप वर्ष साधना केली। म्हणजे दत्त हे म्हणतात की मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे, आणि मी परमात्मा, मी आत्मा, मी ब्रह्म आणि तुम्ही जीवात्मा। मग या जीवात्माला सत्य जीवनाचं सांगणारा दत्त। दत्त याची व्याख्या, याचं अस्तित्व खूप वेगळं आहे। दत्त परमेश्वर आहे, परमेश्वराचं अस्तित्व आहे, देव आहे, याची जाणीव करणारं म्हणजे दत्त। जीवनाचं प्रारब्ध आणि अंत हे कडवट सत्य सांगणारा म्हणजे दत्त। कारण शिवाचाही अंश त्यामध्ये, आणि शिव तेच करतात। त्यामुळे ज्या जीवनामध्ये आपण आनंदाने, सुखाने, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण, सामावून घेऊन एकमेकाशी चांगला व्यवहार करून जगावं, हा संदेश देणारा म्हणजे दत्त। या दत्त जयंती निमित्त आपण हेच स्वीकारलं पाहिजे की जीवनामध्ये आपण आनंद घेऊया, एकमेकाला समजून घेऊया, दत्तात्रयांचं तत्व, संदेश हे आपण समजून आपलं जीवन स्वीकारूया, या जीवनाचं सत्य स्वीकारूया।